नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आम्ही चाललोय नरसोबाच्या वाडीला। सहकुटुंब सहपरिवार आम्ही सगळी नरसोबाच्या वाडीला निघालेलो आहे। आज हा व्हिडिओ आम्ही ज्या दिवशी ज्योतिबाला गेलो होतो त्या दिवशीचाच आहे, पण ज्योतिबाला गेलो त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ ॲड केला नाही, कारण तो मोठा तो होणार याच्यामुळे हा व्हिडिओ त्याच्यामध्ये ॲड केला नाही। हा व्हिडिओ सेपरेट केलेला आहे। ज्योतिबाचा व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्णपणे पहा। आणि ज्याप्रमाणे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की आम्हाला बरेच दिवस झाले कुठं बाहेर जायला मिळालं नाही आणि आम्ही आज ज्योतिबाचं दर्शन घेतल्यानंतर इकडे नरसोबाच्या वाडीला गेलेलो आहे। तुम्ही नरसोबाच्या वाडीचं पण दर्शन घेऊ शकता आणि ज्योतिबाचं दर्शन कोणी घेतलं नसेल तर घ्या। मी काय स्पष्ट तुम्हाला दर्शन दिलेलं नाही, फक्त अगदी कॅमेरा अगदी चोरून बाहेर काढलाय आणि व्हिडिओ केलाय तो, कारण मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नसतो, त्यामुळे मी असा व्हिडिओ केलेला आहे। हा बाहेरचा व्हिडिओ पहा। मस्तपैकी मंदिरामध्ये आम्ही पोहोचलेलो आहे आणि आता हे नदीकाठाला गेलेलो आहे पहा। कुरुंदवाड गावामध्ये कृष्णा आणि पंचगंगा नदींचा ज्या ठिकाणी संगम झाला त्या ठिकाणी औदुंबराच्या झाडाखाली श्री दत्तगुरूंचा वास आहे आणि हे ठिकाण तिथलंच आहे। इथे पहा, पंचगंगा आणि कृष्णामाई अशीच 12 महिने सतत संतपणे वाहत असते ही। आणि इथे ह्या पायऱ्या पहा, पूर्णपणे काळा दगड या पाषाणाच्या बनलेल्या आहेत। फक्त इथे पायऱ्याच नाही तर संपूर्ण आपलं मंदिराचं बांधकाम वगैरे सगळीकडचे जे दगड दिसतात ते सगळे काळे पाषाणाचेच आहेत। इतर दुसरा कोणताही दगड इथे वापरलेला नाही। या मंदिरामध्ये गुरुवारची खूप गर्दी असते आणि आम्ही पहा इतर वारी आलेलो आहे, म्हणजे आम्ही शनिवारचा गेलेलो होतो आणि हे पहा तरीसुद्धा किती रांग लागलेली आहे। मार्गशीर्ष महिना आहे ना, त्यामुळे इथे पूर्ण मार्गशीर्ष महिन्यात भाविक लांबून येतात श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी। इथल्या कृष्णामाईच्या पाण्याचं पण खूप महत्त्व आहे। इथे म्हणतात की या पाण्यामध्ये जरी आपण हातपाय जरी धुतले तरी आपले सगळे पाप आणि दुष्टकर्म सगळे नाहीसे होतात असं म्हणतात, पण याच्या मागे सुद्धा काहीतरी मोठी कथा आहे। तुम्हाला माहिती आहे का, हिंदू धर्मातल्या सगळ्याच मंदिरांना कळस असतो, पण या मंदिराला कळस नाही। तो कळस का नाही हे तुम्हाला माहिती आहे काय? मला थोडंफार माहिती आहे। फक्त मी म्हणजे या गावातल्या लोकांकडून नरसिंहवाडीच्या या लोकच असं म्हणतात की विजापूरच्या आदिलशहाने या मंदिरात येऊन नवस बोलला होता की माझ्या मुलगीचं नजर कमी आहे ती चांगली होऊ दे, नजर येऊ दे। या त्याच्या नवसाला सकारात्मक दृष्टिकोन मिळाल्यामुळे त्याने इथे मंदिराचं बांधकाम करून दिलेलं आहे। म्हणूनच जरी हे हिंदू धर्माचं देवस्थान असलं तरी आदिलशहाने इथे बांधकाम केल्यामुळे या मंदिराला कळस नाही। आणि इथे पहा, आम्ही इथे नदीकाठाला येऊन एक हातपाय धुवून इथे 5 मिनिटं आम्ही पायरीवर बसलेलो आहे। सकाळपासून आम्ही बाहेरच आहे आणि सकाळी ज्योतिबाचं दर्शन घेऊन आम्ही इथे नरसोबाच्या वाडीला आलेलो आहोत, त्यामुळे खूप कंटाळा आला होता आणि इथे थोडा वेळ बसल्यानंतर मन अगदी प्रसन्न झालेलं आहे आमचं आणि आमचा सगळा शीण नाहीसा झालेला आहे आणि आम्ही आता इथून पुढे दर्शनासाठी गेलेलो आहे। पहा, लांबून कुणी लोक येणारे असतात ते अगदी आडवारीच यायचं, म्हणजे गुरुवार सोडून कोणत्याही दिवशी आलात तर तुम्हाला दर्शन व्यवस्थित होऊन जातं, पण गुरुवारचं आलात तर दर्शनाची रांग खूप मोठी असते आणि या रांगेत उभा राहून जर आपण एक 4 तास गेले, 5 तास गेल्यानंतर आपण घरी कधी जाणार, लांबचा प्रवास जर असला तर, त्यामुळे गुरुवार सोडून कधीही तुम्ही दर्शनाला इथे येऊ शकता, दर्शन चांगलं होतं। आणि इथे पहा, श्री दत्तगुरूंची मूर्ती पण छानपैकी बाहेर सजावटीला, म्हणजे काय इथे सजावट कशाबद्दल केलेली आहे काय माहीत नाही, पण हे कायमचं आहे की ते पण माहीत नाही। तुम्हाला कुणाला माहिती असले तर कमेंटमध्ये सांगा।
हा मंदिराचा एरिया पहा, खूप मोठा आहे आणि खूप मस्त असं प्रसन्न वाटलं आम्हाला इथे येऊन. कुणी लांबून जर नरसोबाच्या वाडीला जर दर्शनासाठी जाणार असेल तर इथे आसपास पण खूप काही पर्यटन स्थळे आहेत, तुम्ही तिथे पण भेटू शकता. खिद्रापूर आहे, परत रामलिंग आहे, धुळोबाचं मंदिर आहे आणि खिद्रापूरचं मंदिर एकदम असं प्राचीन काळातील आहे की तिथे गेल्यानंतर असं वाटतं की एखाद्या राजवाड्याच्या मंदिरामध्येच गेलेलं आहे असं वाटतं. इतकं छान खिद्रापूरचं मंदिर आहे ते. तुम्ही कधी नरसोबाच्या वाडीला आलात तर तिथे नक्की जावा. आम्ही काय आज तिथे नाही जात, कारण आम्हाला ज्योतिबा नंतर इकडे आलेलं आहे ज्योतिबाचं दर्शन घेऊन, आणि ज्योतिबावरती आम्हाला नैवेद्य पण करायचा होता. त्यामुळे आम्हाला इथे यायला वेळ झाला आणि घरी पण जायचं होतं वेळेत, त्यामुळे आम्ही खिद्रापूरला काही गेलो नाही. मंदिरामध्ये आम्ही बराच वेळ घालवला आणि परत जायला निघालो. परत जाताना मग आम्ही असं कधी होणार नाही की नरसोबाच्या वाडीला गेलो आणि मिठाईच्या मार्केटमध्ये नाही गेलो. ते तर मेन इथलं आहे. नरसोबाच्या वाडीमधले पेढे प्रसिद्ध आहेत. जगात भारी पेढे इथे मिळतात. असे पेढे कुठेच मिळत नाहीत. खूप छान चवीला असतात इथले पेढे. तुम्ही इथलं मिठाईचं मार्केट पाहू शकता. किती मिठाया वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, कलरफुल अगदी आहेत. इथे आमची पेढ्यांची खरेदी जरा जास्तच झाली, कारण आमच्या पलीकडच्या शेजापाजाऱ्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं होतं नरसोबाच्या वाडीला जाणार आहात म्हटल्यावर आम्हाला पण पेढे घेऊन या. त्यामुळे आम्ही भरपूर पेढे घेतलेले आहेत घरी. चला तर मग या स्वीट मार्केटसाठी एक लाईक नक्की करा आमच्या व्हिडिओला, कारण कोणाला हे असले पदार्थ स्वीट आवडत नाहीत असे कधी होतच नाही. सगळ्यांनाच आवडतात, मला सुद्धा खूप आवडतात. चला तर मग तुमचा मौल्यवान वेळ काढून आमचा हा व्हिडिओ पूर्णपणे तुम्ही पाहिलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. असेच आमचे नवीन व्हिडिओ पाहत जा आणि आम्हाला प्रोत्साहन द्या. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.